याकोबाचा 4:7 म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि शैतानाला अडवा, म्हणजेच तो तुमच्यापासून पळून जाईल. यस, अमेन अमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे. ह्या अद्भुत वचनासाठी, ह्या दिवसासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद दिला पाहिजे माझ्या बहीण भावांनो. होय, कारण परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की तुम्ही देवाच्या अधीन व्हा, हो, आणि शैतानाला अडवा. जेव्हा आपण स्वतः परमेश्वराच्या अधीन होतो, तेव्हाच आपण शैतानाचा सामना करू शकतो, त्याला अडवू शकतो. जेव्हा आपण जगात पाहतो, बरेच लोक आहेत की आपल्या बुद्धीने, आपल्या शक्तीने, आपल्या ताकदीने ते काय करतात, शैतानाचा अडवण्याचा प्रयत्न करतात, पण ते तिथं सफल होत नाहीत माझ्या बहीण भावांनो. पण जेव्हा आपण स्वतःला परमेश्वराच्या अधीन करतो, म्हणजेच काय, स्वतःचं समर्पण करतो की इथून पुढील सर्व माझं जीवन किंवा माझ्या जीवनात येणारे प्रसंग मी तुझ्या हातात देते, स्वतःला मी तुझ्या हातात सोपवते देवा. म्हणून जेव्हा आपण स्वतःला समर्पण करतो, परमेश्वराच्या अधीन करतो, म्हणजे त्याच्या वचनावरती चालणे, त्याचा अनुग्रह आपल्यावरती येणे, अधिक प्रार्थना करणे, अधिक आपण परमेश्वराच्या सानिध्यात राहून जेव्हा आपण परमेश्वराकडनं येणारे आपल्याला जेव्हा शक्ती, सामर्थ्याने आपण आशीर्वादित होतो, तेव्हाच आपण काय करू शकतो, शैतानाला अडवू शकतो, त्याचा सामना आपण करू शकतो. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या सामर्थ्याला घेऊन जेव्हा आपण लढू, तेव्हा देवबाप तिथे कार्य करणार आणि तो शैतान चुटकीसरशी तिथून पळून जाणार. यस, आमेन. पण परमेश्वराच्या अधीन पहिले आपण स्वतःला केलं पाहिजे, तरच परमेश्वर तिथे कार्य करतो. जेव्हा आपण जैविक गोष्टीमध्ये अडकून राहतो आणि आपण जर परमेश्वराच्या अधीन न होता जर सामना करायला जाऊ, तर निश्चित तिथे आपली हार ही होणार आहे माझ्या बहीण भावांनो. म्हणून सर्वप्रथम स्वतःला परमेश्वराच्या अधीन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर देवबापाचं कार्य आणि चमत्कार आपण पाहाल आणि जग सुद्धा पाहिल की खरंच हे परमेश्वराचं लेकरू आहे असं म्हणून परमेश्वराच्या बाबतीत सर्वांनी गवाही, साक्ष दिली पाहिजे. आणि हे कधी होणार, जेव्हा आपण परमेश्वराच्या अधीन राहू, तरच आपण शैतानाला अडवू शकतो, हरवू शकतो, आणि तो आपल्या समोर क्षणभरही टिकणार नाही. कारण जिवंत परमेश्वराचे आपण लेकरं आहोत. आपण त्याच्या मार्गावरती चालतो, त्याच्या मार्गांचं पालन करतो, त्याच्या वचनांचं पालन करतो. म्हणून परमेश्वर इथं काय सांगत आहे, देवाचं वचन, की तुम्ही देवाच्या अधीन व्हा आणि शैतानाला अडवा. तो तुमच्या क्षणात तिथून पळून जाणार. आपल्या जवळ कसलंही दुष्ट येणार नाही, अरिष्ट येणार नाही, आपलं कसलंही वाईट होणार नाही माझ्या बहीण भावांनो. तर ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करता बाप्पा, मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येते माझ्या देवा. हो माझ्या राजा, या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या परमेश्वराचा हा दिवस ही वेळ नाही पाहू शकले, पण तुझा अनुग्रह, तुझी दया, तुझी करुणा आमच्यावरती अपाप आहे माझ्या देवा. तुझ्या आगापी प्रेमासाठी, तुझ्या अमाप प्रेमासाठी मी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, तू आम्हाला जिवंत आणि सुरक्षित ठेवलंस म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वर, हे अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, जेव्हा आम्हाला स्वतःला तुझ्या अधीन करू माझ्या देवा, तेव्हाच तुझं मोठं कार्य होणार माझ्या राजा. तू इतकी शक्ती, सामर्थ्य आम्हाला देणार माझ्या परमेश्वरा, की आमच्या पुढे कसलाही शैतान हा थांबणार नाही, त्याला आम्ही अडवू शकतो. त्याच्या सर्व चाली आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये आम्ही डिस्ट्रॉय करू शकतो माझ्या देवा. पण हे आम्ही तुझ्या अधीन राहूनच करू शकतो माझ्या राजा. तेव्हा तू परमेश्वर आम्हा प्रत्येकाला ब्लेस कर माझ्या देवा. सर्वांना तू आशीर्वादित कर माझ्या राजा. प्रत्येक एकाला तू आशीर्वादाने भर माझ्या देवा. आम्हाला स्वतःला शक्ती, सामर्थ्याने भरून काढ. तुझ्या अधीन राहण्यास आम्हाला तू ज्ञान, बुद्धी, समज दे माझ्या राजा. या जगाच्या व्यापात आम्ही न अडकून राहता तुझ्या चरणी यावा असं तू सहाय्य आणि मदत कर माझ्या देवा. तू ही प्रार्थना ऐकलीस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. मी विशेष करून मागते माझ्या राजा, जे कोणी आजारी आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येकाला स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना चंगाई, छुटकारा दे माझ्या राजा. त्यांच्या अंतरुण बदल माझ्या देवा. त्यांच्या जीवनात कार्य कर माझ्या राजा. हो दे परमेश्वरा, मोठ्या मोठ्या साक्षी येण्यास तू सहायता आणि मदत कर. तू जिवंत परमेश्वर आहेस, तुला सर्व काही शक्य आहे माझ्या देवा. तू असं करतोस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. जे कोणी माझे बहीण भाऊ आज कर्जबाजारी आहेत,
त्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत त्या सर्वांना ब्लेस कर माझ्या राजा. त्यांच्या जीवनातील सर्व उणे तू भरून काढ माझ्या राजा. त्यांना आशीर्वाद आणि आशीर्वाद दे माझ्या राजा. त्यांना तुझ्या राज्यात वाढव. त्यांच्यापर्यंत तुझं वचन जाऊ दे माझ्या राजा आणि वचनाला ग्रहण करून तुझ्या आधीने येऊन ते आशीर्वादित होतील असं तू ब्लेसिंग त्यांना दे माझ्या राजा. तू ऐकतोस म्हणून तुला धन्यवादच देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, ज्या कोणाला नोकऱ्या नाहीत, नवीन व्यवसाय करणार आहेत, त्या प्रत्येकाला तू ब्लेस कर माझ्या राजा. त्यांच्या योग्यतेप्रमाणे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांना तू जॉब देऊन ब्लेस कर, त्यांना बिझनेस देऊन ब्लेस कर माझ्या राजा. त्यांच्या जीवनातील जे काही इच्छा आहेत माझ्या परमेश्वरा, त्या तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या योजनेप्रमाणे होण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी ॲडिक्शनचे शिकार आहेत माझ्या राजा, मग ते मोबाईल असू दे, दारू असू दे, सिगारेट असू दे किंवा कसलंही घाणेरडं व्यसन असू दे, नासलेत येशूच्या नावामध्ये मी कॅन्सल आउट करून देते माझ्या राजा. त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या राजा. हो देवा, तू महान आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस, सर्व सामर्थ्य परमेश्वर आहेस. आम्हा सर्वाला मी तुला तुझ्या अधीन करते माझ्या देवा. त्यांच्या जीवनात तू कार्य करताना छुटकारा दे माझ्या राजा आणि त्यांना ब्लेस कर माझ्या राजा. हो देवा, माझ्या पूर्ण परिवार, माझं यूट्यूबचं पूर्ण फॅमिलीचं जीवन मी तुझ्या हाती देते माझ्या राजा. आम्हाला सर्वांचा तो उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर माझ्या देवा आणि ह्या वचनाला अधिक आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास सहाय्य आणि मदत कर माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. येथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या अधीन स्वाधीन करून ही प्रार्थना माझा जिवंत परमेश्वर, माझा तारणहार, माझा उद्धार करता येशूच्या नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.